धुले जिले में बेमौसम बारिश और ओलावृष्टि से रबी फसलों को भारी नुकसान पहुंचा है, जिससे किसानों को बड़ा संकट गहरा गया है। बाजरा, चना और मक्का जैसी फसलें सबसे ज्यादा प्रभावित हुई हैं, जबकि धुले और साकरी तहसील में नुकसान अधिक बताया जा रहा है। कटाई के लिए तैयार फसलें खराब होने से किसानों को आर्थिक झटका लगा है और प्याज की फसल सड़ने की भी आशंका जताई जा रही है। किसानों ने शिकायत की, पंचनामा होने के बावजूद मुआवजा समय पर नहीं मिलता। इसी के लिए प्रशासन से जल्द सर्वे पूरा कर तत्काल सहायता देने की मांग की जा रही है। मागे 8 दिवसा पहिले जी घटना झाली तीच परत झाली काल संध्याकाळी 4 वाजता। कारण हा पाऊस काही शेतकऱ्यांना उमजू देत नाही आहे। शेतकऱ्यावर हमेशा काही ना काही संकट येत राहतं। सरकार आश्वासन देतं पण काही द्यायला तयार नाही आहे। ते आम्ही सुद्धा हैराण झालेलो आहे की तीच गोष्ट बार बार बोलायची, ते चांगलं वाटत नाही शेतकऱ्यांना, पण काही ना काही द्यायला पाहिजे। मागे तलाठी साहेब आले, त्यांनी सुद्धा पंचनामा केला, पण त्याच्यावर बी काही ॲक्शन नाही। मागील थकबाकी सुद्धा आमची बाकी। काय नेमकं नुकसान म्हणजे बाजरी पडलेली आहे, मक्का पडलेला आहे, नुकसान बरंच झालेलं आहे। आता सगळं नुकसान सांगितलं म्हणजे तरी त्याच्यावर काही ॲक्शनच होत नाही ना। आमची मक्काचे नुकसान झाले, मक्का जमिनीला आळा पडलेला आहे, गारपेटने तुटला आहे, थोडी गारपेट पडाली, गारपेटने तुटला आहे। आज जसा तसा आम्ही गहू आवरला, पण आता मक्का बाजरीमध्ये आम्ही ठप्प झालेलो आहेत। काय मागणी तुमची आता सरकारकडे? आमची मागणी आहे जे पंचनामे करून आम्हाला काही मिळत नाही, ते आम्ही पंचनाम्याला सुद्धा उभं राहायला तयार नाहीत। पण आता असं आहे की शासनाकडून भेटलेली आशामुळे आम्ही येतात, पण काही मिळत नाही आम्हाला। 2-4-8 दिवसात नाही परत दुहेरी संकट आलं आणि अजून परत 3 तारखेपर्यंत सांगितलेलं आहे। म्हणजे जे आहे ते हातात येतं किंवा नाही येतं याची शाश्वत नाही आहे। आणि पंचनामे करून तात्काळ सरकारने जेवढ्या भागात नुकसान झालेलं आहे ते सगळ्यांपर्यंत मदत पोचली पाहिजे, सरकारकडे आमची हीच अपेक्षा राहिलेली आहे।